अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांची चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। तर व्हिडिओ सुरुवात करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगते, उद्या आहे वसंत पंचमी। वसंत पंचमी या दिवशी माता सरस्वतीची पूजा करतात। तर माता सरस्वतीची पूजा का करतात? कारण माता सरस्वती ही हे बुद्धीची देवता आहे। तसंच आपण कुठल्याही परीक्षेला जाण्यापूर्वी आपण माता सरस्वतीचे पूजन करतोच। त्यामुळे वसंत पंचमीला तुम्ही माता सरस्वतीचे पूजन करायला विसरू नका। तर 14 फेब्रुवारी या दिवशी वसंत पंचमी आहे। तर त्या दिवशी काय करायचं, आपली मुलं जर एखाद्या वेळेस ऐकत नाहीत, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, काही कुठलीच गोष्ट म्हणजे अभ्यास जरी केला तर त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यासाठी वसंत पंचमीला आपल्याला एक उपाय करायचा आहे। तर काय करायचं, आपली मुलं जिथं अभ्यास करतात ना त्या साईडला आपल्याला माता सरस्वतीचा असा फोटो ठेवायचा आहे। आणि फोटो हा माता सरस्वतीने जो विना घेतला आहे ना तोच फोटो ठेवायचा आपल्याला। दुसऱ्या वेळेची म्हणजे जे मोरात ही बसलेली असते ना तो नाही घ्यायचा, तिने हातात विना आहे हा फोटो घ्यायचा आहे। म्हणजे बसली आणि हातात विना आहे हा फोटो घ्यायचा आहे। आणि हा फोटो घेतल्यानंतर आपली मुलं ज्या ठिकाणी बसतात त्या ठिकाणी समोर तो फोटो चिटकून ठेवायचा आहे। आणि समोर चिटकून ठेवल्यानंतर माता सरस्वतीच्या मागं 2 मोरपीस चिटकवायला तुम्ही विसरू नका, कारण माता सरस्वतीला मोरपीस तर प्रियच आहे। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे मोरपीस हे श्रीकृष्णाला पण प्रियच आहे, महाविष्णूला प्रिय आहे। त्यामुळे मोरपीस तुम्ही माता सरस्वतीच्या फोटो मागे चिटकवायला नक्कीच विसरू नका। तसंच एक सांगायचं म्हणलं तर माता सरस्वतीला शारदा हे नाव पण आहे, तुम्हाला माहिती आहे। आपण सरस्वती स्तवन हे तर माहितीच आहे तुम्हाला काय आहे ते स्तवन करताना आपल्याला शारदा हे नाव येतेच। तर शारदा हे नाव का पडलं तर कसं आहे, कारण एकदा म्हणजे माता पार्वती आणि विष्णू असंच फिरायला म्हणजे भ्रमण करण्यासाठी पृथ्वीवर चाललेले होते। त्यावेळेस काय होतं, त्यांना ब्रह्मदेव दिसतात आणि दिसल्याबरोबर ब्रह्मदेवाला महादेव विचारतात की तुम्ही कुठे चाललात? तर ते म्हणतात की माता सरस्वती बाहेर गेले, म्हणजे कुठेतरी रुसून गेले, ते न सांगताच निघून गेली, म्हणून त्यांना मी असं हुडकायला चाललंय। तर महादेव म्हणतात ठीक आहे चला, आपण माता पार्वतीची तर मैत्रीण सरस्वती असती ना, त्यामुळे ती महादेव पार्वतीला सांगतात की तुझी सखी ना सरस्वती, तर तू तिला आवाज दे, तू आवाज दिल्यानंतर ती लगेच तुझ्या हाकेला धावून येईल। परंतु माता पार्वती तशा करीत नाहीत, ती म्हणतात थांबा मी कुठे ती हुडकून येते म्हणले त्याला, म्हणजे ते जातात बघायला। तर माता सरस्वती एक सरोवरापाशी असे बसलेले असतात। तर बसल्या बसल्या ते कसं पाणी शांत असतं सरोवराचं, ते पाण्यात ते थोडं असं त्यांचा चेहरा बघत असतात। हे पार्वती माता मागून बघितलं तर त्या माता सरस्वतीच्या चेहऱ्यावर एवढं तेज असतं का नाही, आणि त्यांना ते पाण्यात बघितल्यामुळे एवढा सुंदर असा चेहरा त्यांचा दिसतो। आणि माता सरस्वती त्यांना मागून शारदा असं नाव देते। तर माता सरस्वती तर मागून बघते तर कोण आहे, तर पार्वती असते। तर ही शारदा नाव दिल्यामुळं त्यांना ती विचारते शारदा नाव का दिलं? तर ती सांगते ती सरोवरामध्ये जे तुमचा चेहरा जे बघत होती ना त्यावेळेस मला ते चेहरा एवढा सुंदर दिसला आणि ते असा शरद असा दिसला, म्हणून मी शारदा नाव दिले। तर त्या दिवसापासून माता सरस्वतीचं नाव शारदा असं पडलंय। तर शारदा नाव तर झालंच, आता माता सरस्वतीसाठी आणखी एक तुम्हाला उपाय सांगते मी। ओम सरस्वते नमः, ओम सरस्वते नमः असं 5 वेळा बोलायचे। तर हे बोलल्यानंतर काय करायचं आपण, सरस्वते नमः। तर एक उपाय आणखी आहे की तुमच्या मुलं परीक्षेत नक्की 100% रिझल्टने पास होतील। तर माता सरस्वतीला हे मोहरीचं फूल असतं, तुम्हाला शेतात तुम्हाला कुठेही सापडेल ते। आता सध्या गव्हाचं तर हेच आहे, तर गव्हाच्या पिकाच्या ह्याच्यामध्ये जे मोहरीचं फूल असतं ते पिवळं छोटे असतं ना, ते मोहरीचं फूल आणायचं आणि हे 21 किंवा 11 मोहरीचे फुलं आणायची आणि ती माता सरस्वतीच्या फोटो पुढे असं ठेवायची, म्हणजे त्यांना अर्पण करायची। आणि ते अर्पण करताना ओम सरस्वते नमः, ओम सरस्वते नमः हा मंत्र म्हणायला विसरू नका। हे केल्याने काय होईल, तुमच्यावर माता सरस्वतीची कृपा नक्कीच राहील। आणि तिसरा उपाय म्हणजे काय, मध घ्यायचा, मध आणि तुमच्या जिभेवर कशाच्या दुर्वाच्या काडीने एम असं लिहायचं, एम म्हणजे एडक्याचं, त्याच्यावर एक मात्रा आणि टिंब, ते एम लिहायचं। ओम असं ऐकू येते पण एम अक्षर असं लिहायचं एम, आणि
ते आपल्याला ते मुलांना चाटून खायला सांगायचं. तर हा उपाय तुम्ही वसंत पंचमीला नक्कीच करा. तुमची मुले शाळेत तर हुशार होतीलच, पण बुद्धीही त्यांची खूप तेज वाढेल. कारण वसंत पंचमीचा हा उपाय नक्की फलदायी ठरतो. त्यामुळे हे तुम्ही वसंत पंचमीचा उपाय नक्की करा.